परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणामध्ये मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालामधून उघड झालंय। न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी मारहाण केल्याचा दलित संघटनांचा आरोप आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात दलित संघटना आता आक्रमक झाल्यात। परभणी संविधान विटंबना घटनेनंतर तोडफोड झाली। जाळपोळ घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी अटकेत होते आणि त्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर आता सगळ्या संघटनांकडून आक्रमक पवित्रा घेतला जातोय। पोलीस मारहाणीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप संघटनांकडून केला जातोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अक्षय मुंडे यांच्याकडून। अक्षय, काय नेमकं या सगळ्या संदर्भात संघटनांचं आणि सूर्यवंशी कुटुंबियांचं म्हणणं आहे? सोमनाथ सूर्यवंशी यांचा प्राथमिक पोस्टमॉर्टमचा अहवाल आला आहे, ज्यामध्ये त्याच्या शरीरावर मारहाण केली असल्याचं दिसून आले असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे। तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देखील या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील याबाबतचा उल्लेख केला आहे आणि तशी एक स्टोरी देखील केलेली आहे। यासोबतच या प्रकरणाची चौकशी करावी आणि यामध्ये जे पोलीस कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता दलित संघटनांकडून केली जाते आहे। जी। एकंदरीत पाहता प्राथमिक अहवालामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा मारहाणीमुळे झालेला असला तरी जो मुख्य अहवाल येणार आहे त्यामध्ये खरे कारण समोर येणार असल्याचे बोलले जात आहे। अगदी अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।